नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा वावळे तुमचे वीरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती आणि तसेच रेल्वे पोलीस भरती सुद्धा 2024 सामान्य ज्ञान 15 मिनिटात 25 प्रश्न जे आपण सगळे एमपी क्वेश्चन असे काढलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या पेपरसाठी अत्यंत उपयुक्त असे ठरतील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि वीरा करिअर अकॅडमी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे, कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी। आणि आजचा आपला सराव पेपर आहे 5वा। तर सुरू करूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणते शहर 2050 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित करणारे पहिले दक्षिण आशियाई शहर बनले आहे? तर पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरू। तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई। नेक्स्ट क्वेश्चन, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत नगरपालिका घनकचरा, ऊर्जा निर्मिती आणि वैज्ञानिक विल्हेवाट 60% कमी करण्याची योजना आखली? पर्याय आहेत 2024, 2025, 2030 आणि 2022। तर याचं योग्य उत्तर आहे 2030, पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट क्वेश्चन, 15 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या स्वातंत्र्याच्या भाषणादरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खालीलपैकी कोणते विधान केले? तर याचं योग्य उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3, नवीन सरकारने कोणत्याही लोककल्याणकारी योजनांना स्थगिती दिली नाही। नेक्स्ट क्वेश्चन, भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात? पर्याय आहेत पूर्व महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर महाराष्ट्रामध्ये भिल्ल जमाती प्रामुख्याने आढळतात। आणि कोणत्या भागात प्रामुख्याने दिसतात? तर बघा, सातपुडा पर्वतीय प्रदेश, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नांदेड या ठिकाणी प्रामुख्याने भिल्ल जमाती आढळून येतात। प्रश्न क्रमांक 5, कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंग्लंड। अँथोनी डी मेलो ट्रॉफी 2023-24 ही सिरीज होती आणि भारताने 4-1 ने इंग्लंडला पराभूत करून सर्वात मोठा विजय मिळवला होता। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला? पर्याय आहेत 1940, 1857, 1858 आणि 1916। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1940 साली महाराष्ट्रात वारली उठाव झाला। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोण पहिल्या कीर्तिवर्मनचा भाऊ होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंगलेश। मंगलेश हा पहिल्या कीर्तिवर्मनचा भाऊ होता। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी वन्यजीव अभयारण्य आणि ठिकाण यांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। तर पर्याय बघा, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य नागपूर, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, चांदोली राष्ट्रीय उद्यान पुणे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोकण। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती। तर बघा, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे नागपूरमध्ये नसून तर यवतमाळमध्ये आहे आणि ह्या जोड्या लक्षात ठेवायच्या आहे, यावर प्रश्न विचारतील सुद्धा पेपरमध्ये। चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पुणेमध्ये नसून तर सांगली
कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा या परिसरामध्ये पसरलेले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे कोकणमध्ये नसून तर चंद्रपूरमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंग्रजाच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला? तर याचं उत्तर बघा. पर्याय क्रमांक 2, 1879 साली इंग्रजाच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसार 0.572 या मानव विकास निर्देशकांसह महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लोकसंख्येवर जोही प्रश्न येईल तो 2011लाच अनुसरून विचारण्यात येणार आहे. कारण 2011 नंतर लोकसंख्या गणना ही झालेलीच नाही. तर लक्षात ठेवायचे 2011 नुसारच आपल्याला याचं आन्सर द्यायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5वा. हा भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसार 0.572 या मानव विकास निर्देशकांसह महाराष्ट्राचा 5वा क्रमांक देशात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1973 ते 1974 या साली हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा अधिसूचित म्हणून करण्यात आलेला आहे. आणि ठिकाण तर तुम्हाला माहीतच आहे आता, अमरावती. त्याचं क्षेत्रफळ आहे 2029.0 चौरस किलोमीटर आणि हा प्रकल्प गाविलगड टेकड्याच्या मध्ये स्थित आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या प्रकल्पाला पहिला प्रकल्प म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चालुक्य राज्यकर्ता पहिला पुलकेशी याने रिकामी जागापर्यंत राज्य केले. याचं योग्य उत्तर आहे इसवी सन 543 ते इसवी सन 566 पर्यंत पहिला पुलकेशी याने राज्य केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागपूर. कोणता प्रकल्प? तर 25वा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा मित्रांनो, याचं क्षेत्रफळ आहे 2257.98 चौरस किलोमीटर आणि या उद्यानामधून पेंच नदी वाहते. म्हणून या प्रकल्पाला त्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्प नाव दिलेलं आहे. या उद्यानातून पेंच नदी वाहते म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्प. आणि सध्या या उद्यानाचे नाव आता आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. हे लक्षात ठेवायचे, पेंच व्याघ्र प्रकल्प याचे सध्याचे नाव आता आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट क्वेश्चन, 1894 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हिंदू धर्म स्वरक्षणी सभा. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला नाट्य संपदा प्रतिष्ठानाचा यंदाचा
किशोरी अमोणकर संगीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित नाना मुळे यांना यंदाचा किशोरी अमोणकर संगीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या उच्च न्यायालयाने मणिपूर राज्यातील मैतई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा आदेश रद्द केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मणिपूर. याच राज्याने मणिपूर राज्यातील मैतई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा आदेश रद्द केला आहे. कोणत्या ठिकाणी दोस्ती सोहळा हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मालदीव. या ठिकाणी दोस्ती सोहळा हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, किती किलोमीटर देशातील सर्वात मोठ्या T50 या जम्मू आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याची लांबी आहे? जम्मू आणि काश्मीर रेल्वे बोगद्याची लांबी सांगायची इथे, तर ती आहे 12.76 किलोमीटर, 77 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीणने यश मिळवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एबल 521. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या ठिकाणी MTEX24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम येथे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या देशाचा GDP मध्ये वाटा किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 14.1% वाटा GDP मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, किती मेगावॅटवर भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता पोहोचली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1,35,000. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शहरात जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुबई. दुबई या शहरामध्ये जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या ठिकाणी मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशाखापट्टणम येथे मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती पार पडली. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला देण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लंडन. लंडन शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचे आपले लेक्चर आवडले असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. तसेच आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता, कारण या संपूर्ण प्रश्नाची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.